आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भातावरील कीड रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर गीतांशू डिंकवार, सहाय्यक प्राध्यापिका, कृषी महाविद्यालय मूल यांचं भाषण. नमस्कार. आज आपणाला भातावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनाबद्दल माहिती देणार आहे. जगातील महत्त्वाच्या तृणधान्यांपैकी भात हे एक तृणधान्याचे पीक असून त्याखाली 1539 लाख हेक्टर क्षेत्र असून त्याचे उत्पादन 6180 लाख टन तर उत्पादकता 4.02 टन प्रति हेक्टर एवढी आहे. जगातील एकूण भाताखालील क्षेत्रापैकी भारताचे क्षेत्र 443 लाख हेक्टर, उत्पादन 1333 लाख टन तर उत्पादकता 3.01 टन प्रति हेक्टर एवढी आहे. जगातील 50% तर भारतातील 75% लोकांचे प्रमुख अन्न भात आहे. जगात सर्वात जास्त लोक आहारामध्ये भाताचा वापर करतात. भातामध्ये 22% उष्णांक, 17% प्रथिने आढळून येतात. त्यामुळे भात पिकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी या पिकानंतर भाताचा तृणधान्य म्हणून तिसरा क्रमांक लागत असला तरी कोकण, विदर्भ या भागात भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली 15.10 लाख हेक्टर क्षेत्र असून 28.35 लाख टन भात उत्पादन घेतले जाते. राज्याची भात उत्पादकता 18.80 किलोग्राम प्रति हेक्टर एवढी आहे. उन्हाळी हंगामात हे पीक कोकण, विदर्भ आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात घेतले जाते. उन्हाळी हंगामात या पिकाखाली 42.80 हजार हेक्टर क्षेत्र असून 111.20 हजार टन भात उत्पादन घेतले जाते. तर उत्पादकता 25.97 किलोग्राम प्रति हेक्टर भात एवढी आहे. सध्याचा लोकसंख्या वाढीचा वेग आणि भात पिकाखालील क्षेत्र व हेक्टरी उत्पादकता विचारात घेता देशाचे आणि राज्याचे भाताचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी भात उत्पादनाच्या सुधारित तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागणार आहे. तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्याकरिता विशेष भर द्यावा लागणार आहे. कृषी विद्यापीठाने संशोधनाद्वारे प्रसारित आणि शिफारस करण्यात आलेल्या कर्जत 184, कर्जत 3, कर्जत 4, रत्ना, जया, बेला, सह्याद्री 2, साकोली 6 आणि सिंदेवाई 1 या सुधारित भात जातींचा वापर करावा. महाराष्ट्रात तसेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात भातावर बुरशीजन्य, जीवाणूजन्य व विषाणूजन्य अशा तिन्ही प्रकारचे रोग आढळतात. सध्याच्या अवस्थेत करपा, पर्णकरपा हे बुरशीमुळे होतात. अणुजीवांमुळे कडा करपा हे रोग होतात. फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या भात शेतीमध्ये आभासमय काजळी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असतो. रोगाचे निदान करून नियंत्रणाचे योग्य ते उपाय वेळीच करावेत. सोबत आपल्या भागात येणाऱ्या रोगांची लक्षणे, नियंत्रण उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. म्हणजेच त्यासाठी प्रतिकारक योग्य जातींची निवड, बीज प्रक्रिया, रोपवाटिकेतील व्यवस्थापन, लागवडीचे अंतर याबाबत योग्य त्या उपाययोजना करता येतात. यानंतर आपण प्रत्येक रोगांचे लक्षणं आणि त्यावर करायचे व्यवस्थापन याबद्दल माहिती बघूया. सर्वात प्रथम खैरा रोग. खैरा हा रोग भात पिकामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे उद्भवतो. खैरा रोगाचा प्रादुर्भाव हा पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी दिसतो. ह्या रोगामध्ये पानांवर हलके पिवळे ठिपके तयार होतात. ते नंतर तपकिरी रंगाचे होतात. परिणामे पाने अकाली कोमेजायला लागतात आणि त्याचा परिणाम पिकाच्या अन्ननिर्मितीवरती होऊन वाढीवरती होतो. त्यावर व्यवस्थापन म्हणून प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी रोपे पुनर्लागवडीनंतर म्हणजेच परे लावल्यानंतर खतासोबत झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकरी द्यावे. तसेच लोंबी लागण्यापूर्वी झिंक ऑक्साईड 39.5% 1 मिलीलिटर पर लिटर घेऊन फवारणी करावी. त्यानंतर करपा. या रोगाचा प्रादुर्भाव अगदी रोपावस्थेपासून ते पीक पक्वतेपर्यंतच्या काळात कधीही होऊ शकतो. पान, खोड व लोंबीच्या मानेवर लक्षणे दिसतात. पानावर लंबगोलाकार शंखाकृती म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमुळते असे असंख्य ठिपके पडतात. ठिपक्यांच्या मध्य राखडी व कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात.
ठिपक्यांचा आकार आणि रंगावरून हा रोग ओळखता येतो. तीव्र प्रादुर्भावामध्ये अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने करपतात. पानांप्रमाणेच लोंबींच्या दांड्यांवर सुद्धा रोग येतो. रोग झालेल्या ठिकाणी मान मोडून लोंबीत दाणे भरत नाहीत. या रोगामुळे भात पिकास सर्वात जास्त म्हणजेच 50 ते 80% नुकसान होते. खोडाच्या लोंबीच्या मानेवर रोग आल्यास नुकसानीचे प्रमाण वाढते. या रोगाचे प्रमाण पेर भातामध्ये किंवा घाट माथ्यावरील पाणी साठवून न ठेवल्या जाणाऱ्या भात शेतामध्ये जास्त असते. खाचरामधील पाणी अतिशय कमी झाल्यास सुद्धा रोगाचे प्रमाण वाढते. रोगाचा प्रथम प्रादुर्भाव हा रोगग्रस्त बियाण्यांपासून शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. पेर भात, घाट माथ्यावरील लागवड किंवा भात खाचरात पाणी नसणे किंवा अतिशय कमी असणे, जास्त काळ पाण्यावर साठणारे दव, जास्त सापेक्ष आर्द्रता, अधूनमधून पडणारा हलका पाऊस, नत्रखतांचा अतिरिक्त वापर, ढगाळ हवामान, कमी सूर्यप्रकाश आणि दाट लागवड या कारणांनी सुद्धा रोग वाढत असतो. त्यानंतर कडा करपा. ह्या रोगाचा प्रादुर्भाव साधारणतः फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात होतो. कोकणासारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात हा रोग मोठ्या प्रमाणात येतो. या रोगामुळे भात पानांचे शेंडे आणि कडा फिकट हिरवट होऊन करपतात. करपलेल्या भागाचा रंग फिकट हिरवट भागाला लागून असलेल्या कडा सरळ नसून वेड्या वाकड्या असतात. रोगग्रस्त पानं 2 बोटात धरून ओढले असता त्याचा स्पर्श खडबडीत लागतो. अन्य 2 बुरशीजन्य रोगांचा स्पर्श असा खडबडीत लागत नाही. रोगास बळी पडणारी जात व पीक वाढीची अवस्था, अनुकूल हवामान आणि रोगाच्या तीव्रतेनुसार पिकाचे 70% नुकसान होऊ शकते. ह्या रोगाचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बियाणे व शेतामधील प्रसार पाणी आणि पावसाच्या थेंबांमार्फत होतो. रोगाच्या वाढीसाठी साधारणतः मध्यम उष्ण हवामान, 25 ते 34 अंश सेल्सिअस तापमान आणि जास्त आर्द्रतेची म्हणजेच 70% जास्त आवश्यकता असते. आभासमय काजळी किंवा कानी. या रोगामध्ये लोंबीत दाणे भरण्याऐवजी पिवळ्या किंवा शेंद्री रंगांच्या गाठी तयार होतात. नंतर गाठींचा रंग शेवाळी ते काळपट होतो. गाठींचा स्पर्श मऊ मखमलीसारखा जाणवतो. या गाठीमधून काळसर बुटी बाहेर येते. ह्या रोगाचा प्रसार भातवाढीसाठी पोषक असलेल्या वातावरणामध्ये हा रोग बळावतो. शेतातील किंवा बांधावरील सहजीवी वनस्पतीवरील रोगकारक बीजाणूंमुळे पिकावर रोगांचा प्रथम प्रादुर्भाव होतो. त्यानंतर उदबत्ता रोग. लोंबी बाहेर न पडता राखडी पांढरट रंगाची सुरसुरी सारखी दाणे विरहित लोंबी बाहेर पडते. थोड्याच दिवसात रोगट लोंब्या काळ्या पडतात, नुसत्या काळ्या उदबत्तीसारख्या दिसतात. रोगाचा प्रसार हा प्रथम प्रादुर्भाव बियाणांमार्फत होतो. पावसाळी थंड हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वेगाने होत असतो. एकात्मिक रोग व्यवस्थापन. भात पिकाचे शेतात रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात, त्या आपण बघूया. प्रथम, शेत व शेताचे बांध स्वच्छ व तणविरहित ठेवावे. रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा. उदाहरणार्थ करपा या रोगास प्रतिकारक जाती फुले समृद्धी, इंद्रायणी, भोगावती, फुले मावळ, बासमती 370, कर्जत संकरित भात 1, सह्याद्री 2, 3, 4 इत्यादी. निरोगी शेतातील रोगमुक्त किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. बीज प्रक्रिया. बियाणास 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. द्रावणावर तरंगणारे हलके आणि रोगग्रस्त बी काढून टाकावे. तळात बसलेले बी काढून स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक आणि अणुजीवनाशकांची प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. करपा, उदबत्ता या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम प्रति किलो बियाण्यास 3 ग्राम याप्रमाणे सोडावे. त्यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्स 5 ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. कडा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्राम प्रति लिटर पाणी या द्रावणात बी 8 तास भिजवावेत. भात पिकाची दाट लागवड करू नये. रासायनिक खतांचा वापर शिफारसीत मात्रेप्रमाणेच करावा. नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकल्यास रोग व किडींचे प्रमाण वाढते. खाचरात पाणी साचू न देता ते वाहते ठेवावे. कानी आणि उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या
प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून त्याचा नाश करावा. 4 सूत्री भात लागवड पद्धतीचा वापर करावा. यामध्ये भात पिकाच्या अवशेषांचा वापर, भात, तूस, अगर, पाळिंजाच्या राखेचा वापर, गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मर्यादित वापर, सुधारित किंवा संकरित भाताच्या रोपांची नियंत्रित लागवड, युरिया ब्रिकेटचा कार्यक्षम वापर या 4 सूत्रांवर भर द्यावा. रासायनिक नियंत्रणामध्ये करपा, आभासमय काजळी आणि पर्णकोश करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्याकरिता कार्बेंडाझिम 50 WP 1 ग्राम किंवा प्रोपिकोनॅझोल 25 EC 1 मिली किंवा हेक्साकोनाझोल 5 EC 2 मिली किंवा मॅन्कोझेब 75 WP 2.5 ग्राम यासोबत स्टिकर म्हणजेच चिकट द्राव 1 मिली असे प्रमाण प्रति लिटर पाण्यामध्ये वापरावे. आवश्यकतेनुसार पुढील 2 ते 3 फवारण्या 10 दिवसांच्या अंतराने कराव्यात. कळाकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीकरिता कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 WP 2.5 ग्राम अधिक स्ट्रेप्टोमायसिन 0.15 ग्राम अधिक स्टिकर 1 मिली प्रति लिटर पाणी असे वापरावे. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने करावी. पुढील हंगामात रोगांचा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी. त्यात आपण बघू, भात कापणीनंतर उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करावी, धसकटे गोळा करावेत, यामुळे सुप्तावस्थेतील रोग अवशेषांचा नाश होईल. भात खाचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्ती करावी, जमीन समपातळीत आणावी. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी रोगनियंत्रक योजनांचा एकत्रितरित्या अवलंब करावा. स्ट्रेप्टोमायसिन हे संक्षिप्त नाव आतापर्यंत वापरले असले तरी या प्रतिजैवकातील सक्रिय घटक स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 90% अधिक टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड 10% याप्रमाणे आहेत. धन्यवाद. तर मंडळी, आताच आपण सहाय्यक प्राध्यापिका कृषी महाविद्यालय मूल येथील डॉक्टर गीतांशू डिंकवार यांनी भातावरील कीड रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याविषयीचं दिलेलं भाषण ऐकलं.